त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। कालच्या मोर्चानंतर आम्हाला अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातून फोन आलेत। मोर्चानंतर आम्हाला टेन्शन आलंय असं ते म्हणत असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। आमच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ झाल्यामुळे भाजप आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणीत आणेल असा दावा राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांनी केलाय असं रोहित पवारांनी सांगितलं। तर भाजपची प्रवृत्ती कधीही मित्र पक्षाला मोठं करण्याची नव्हती, मित्र पक्षाला संपवण्याचीच भाजपची प्रवृत्ती आहे अशी टीका रोहित पवारांनी केली। तो मोर्चा इतका मोठा झाला, तो झाल्यानंतर आम्हाला अजितदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली। त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा एक दोन फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात की आता आम्हालाच टेन्शन आलंय। आमदारकी उचलून सगळं गारगार वाटत होतं, पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदारचा घोळ नाही तर मतदार यादीचा घोळ नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल अशी भूमिका आता हे सगळे मित्र पक्ष घ्यायला लागले। त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण मित्र पक्षाला मोठं करण्याची नसते, मित्र पक्षाला संपवण्याचीच असते। मुंबईमध्ये काल मवी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि त्यामुळे विना परवानगी मोर्चा काढणं आयोजकांना भोवलंय। मोर्चाच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। दरम्यान आम्ही आंदोलन केलं, आमच्यावर गुन्हा दाखल केला, पण भाजपनंही आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय। माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, त्या मुकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर। अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत, त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही।